नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज वार आहे सोमवार दिनांक 22 डिसेंबर 2025। मित्रांनो, आज सोलापूर ते आवक जर पाहिली तर कमी झालेली दिसते आणि सध्या निर्यातसुद्धा सुरू आहे आणि मागणीसुद्धा आहे। त्यामुळे आज कांदा भावात सुधारणा ही व्हायला पाहिजे असं मला वाटतं। तुम्हाला काय वाटतं कमेंट करा। पण मित्रांनो, आज मार्केटमध्ये आवक ही कमी आहे, निर्यात ही सुरू आहे आणि निर्यातीला भावसुद्धा चांगला मिळतो आहे। त्यामुळे आज कांदा भावात सुधारणा ही व्हायला पाहिजे। चला जाणून घेऊयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे। पण मित्रांनो, सध्या लिलावाला सुरुवात झालेली आहे, 10 वाजलेले आहेत। चला लिलाव सुरू झाला आहे का बघूया। मित्रांनो, आज सकाळी 65 गाडी बांगलादेशमध्ये निर्यात झाली आहे आणि बॉर्डर सध्या सुरू आहे आणि कालसुद्धा 49 गाडी निर्यात झाली, म्हणजे बांगलादेश बॉर्डर सध्या सुरू आहे असं म्हटलं तरी चालेल। आणि भावसुद्धा त्याला 42 ते 43 रुपये एवढा आपल्या भारतीय रुपयानुसार मिळतो आहे आणि बांगलादेश रुपयानुसार जर पाहिलं तर 55 ते 60 रुपये एवढा टक्केमध्ये भाव मिळतो आहे। त्यामुळे निर्यातीला चांगला दर मिळतो आहे असं म्हटलं तरी चालेल। मागटल्या 2 दिवसापूर्वीपासून थोडा कमी झालेला पाहायला मिळतो आहे, पण निर्यात सध्या सुरू आहे। बांगलादेशमध्ये किती गोंधळ सुरू असला आणि आंदोलने निदर्शन जरी सुरू असले तरी बांगलादेशमध्ये सध्या निर्यात ही सुरू आहे। त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांनी कुणीही आपेवरती विश्वास ठेवू नका की बांगलादेश बंद होणार आहे। त्यामुळे आपण म्हणू शकतो की निर्यात ही सुरू आहे आणि मार्केट सध्या चांगले मिळते। बघूयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे, काही सुधारणा होतो का, काही बदल होतो का। मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा। बघूयात लाईव्ह लिलाव। बघूयात खलिफा यांच्याकडे मोठा साईज कांदा असतो, का रेट जातो आणि ते 1-2 लॉटचं बघून आपण दुसऱ्या आडतेवाल्याकडे जाऊया। बघूयात हा दुसरा लॉट काय रेट जातोय। लॉट मोठा दोस्त 101 गोण्याचं वक्कल आहे। बघूयात। ओके, 71 गोण्याचं वक्कल आहे। सरका ₹2,600 चालू आहे। 2,650 रुपयांनी गेला आहे आणि जो मगाचा दाखवला प्लॉट तो 2,600 रुपयांनी गेला होता। पण ऐकून आल्यामुळे आपण थांबलो होतो। त्या मुनीमला विचारलं की किती रुपयाने गेल्यानंतर त्यांनी सांगितलं 2,600 रुपयांनी गेला आणि हा 2,650 रुपयांनी गेला आहे। जाऊयात पुढे। मित्रांनो, 3,000 रुपयाने गेलेला आहे। बघूया कांदा कसा आहे। मित्रांनो, साईज आहे याची 60-65 mm साईज आहे, बघू शकता। 3,000 रुपयाने गेलेला आहे। लहान चिंगळी कांदा 1,400 रुपयाने गेलेला आहे। बघूयात पुढे गोल्टी का साईज कांदा। ओके, 22 रुपयाने गोल्टी साईज कांदा गेलेला आहे, 2,200 रुपयाने। मित्रांनो, जाऊयात पुढे आपण आणखीन बघूयात। 1,400 रुपयाने लहान चिंगडी कांदा हा गेलेला आहे। साईज आहे 15 ते 20 mm साईज आहे, 1,500 रुपयाने गेलेला आहे। मित्रांनो, बराच वेळ आपण पाहतोय इथं खलिफा यांचा लिलाव। आपण आता दुसऱ्या आडतेवाल्याकडे जाऊया। गोल्टी कांदा 2,000 रुपयाने गेलेला आहे। साईज मिडियम आहे, बघूया इथंच। 22 रुपयाने गेलेला आहे। बघा इथं मोठा साईज कांदा असतोय, काय रेट जातो ह्याच्यावर आपण सांगू शकतो की हायेस्ट मार्केट काय गेलं आणि सरासरी मार्केट आज काय आहे ह्याच्यावर आपण सांगू शकतो। सरकार
2500 रुपये गेले बघा. 2400 रुपये गेलेला आहे. बडोले यांच्याकडे 2400 रुपये चालू आहे. कांदा बघूयात आपण जवळून 2400 रुपये चालू आहे. हो अबू 2500 रुपये चालू आहे. $2600 रुपये चालू आहे. लाल नवीन कांदा आहे आणि कांदा कोणता आहे ते सुद्धा आपण बघूया. $2600 रुपये चालू आहे. साईज मिडियम असते तरी क्वालिटी आहे. कलर दिसतोय. ओके मित्रांनो, 2600 रुपयाने केलेला कांदा आहे. हा ची साईज आहे 40-85 mm, पण वेलोरचा कांदा आहे आणि क्वालिटी दिसते आहे. 2600 रुपयाने गेलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आवक होती 360 गाडी. आवक ही कमी झाली 100 गाडीने आणि चाळीतला कांदासुद्धा संपत आलेला आहे. मित्रांनो, कालसुद्धा माहिती आपण दिली होती की कांदा भावात सुधारणा होईल आणि तेजी येईल असं कालच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. त्याप्रमाणे आज मार्केटमध्ये थोडी सुधारणा पाहायला मिळते. ती म्हणजे काही लॉट आज 22, 23, 24 रुपयापर्यंत जास्त लॉट गेले आहेत आणि एखादा लॉट 27, 28, 29, 3000 रुपयापर्यंत 1-2 लॉट हे गेले आहेत. पण मित्रांनो, चाळीसला कांदा हा संपण्याच्या मार्गावरती आहे आणि एक लॉट आपल्याला दिसून आला आहे 3000 रुपये, एक लॉट 29 रुपये आणि जास्त लॉट हे 25-26 रुपयापर्यंत जास्त लॉट हे गेले आहेत. मित्रांनो, म्हणजे आज शनिवारच्या तुलनेमध्ये आज मार्केटमध्ये थोडी सुधारणा आहे. शनिवारी जास्त लॉट हे 22, 23, 24 रुपयापर्यंत जास्त लॉट गेले होते. मित्रांनो, तुम्ही आणखीन परवाचा कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओ बघू शकता. आणि मित्रांनो, आवक स्थिर राहिल्यास मार्केटमध्ये सुधारणा होते हे आपल्याला आजच्या अनुभवावरून दिसून आलेलं आहे. मित्रांनो, माहिती आवडल्यास लाईक करा.